Hello, I am Raut sir. Welcome to our YouTube channel. या व्हिडिओमध्ये आपण मार्च 2022 मोस्ट एक्सपेक्टेड ॲक्टिव्हिटीज सिट विथ सोल्युशन पाहणार आहोत. त्याचबरोबर काही प्रश्नांना मी तुम्हाला टिप्स देणार आहे, त्या तुम्ही योग्य ठिकाणी यूज करून चांगले गुण मिळवा. सो लेट अस गेट बॅक टू आवर टॉपिक. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी. क्वेश्चन 1A डू एज डायरेक्टेड. यामध्ये एकूण तुम्हाला 6 ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील, ज्या तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडवता येतील. त्या 4 ॲक्टिव्हिटीज प्रथम लिहा. ॲक्टिव्हिटी फर्स्ट, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. यामध्ये तुम्हाला 4 शब्द दिले जातील आणि एक लेटर्स तुम्हाला भरून तो शब्द अर्थपूर्ण तयार करायचा आहे. तर इथे एक टिप तुम्ही लक्षात घ्या की जे आपले वॉवेल्स आहेत AEIOU हे 5 लेटर्स आहेत. मग हे 5 लेटर्स तुम्ही जर ह्या रिकाम्या जागेमध्ये ठेवून पाहिले आणि शब्द अर्थपूर्ण तयार झाला तर तो शब्द बरोबर आहे असं समजून तो शब्द लिहू शकता. एक्झाम्पल पहा, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की पहिला आहे ST-RT. तर इथे आपण ए हे लेटर ठेवल्यानंतर स्टार्ट, आणि जर समजा हे आपण 5ही वॉवेल्स ठेवून पाहिलं आणि शब्द अर्थपूर्ण होत नसेल तर मात्र तुम्ही कन्सोनंटचा उपयोग करा. त्यासाठी एक्झाम्पल फोर्थ पहा, FO-CE. तर इथे आपण AEIOU यापैकी प्रत्येक लेटर्स ठेवलं तरी अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्याला इथे कन्सोनंटचा उपयोग करावा लागेल. सेकंड ॲक्टिव्हिटी आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजेच काय की ABCD प्रमाणे दिलेले शब्द आपल्याला अरेंज करायचे आहेत. तर यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे शब्द असतील. तर पहिल्या गटामध्ये असेल वेगवेगळ्या लेटर्सने सुरू होणारे शब्द, आणि दुसरा जो गट आहे त्या गटामध्ये पहिले 2 लेटर्स किंवा 3 लेटर्स काही वेळेस समान दिले जातील. मग ते तुम्हाला ABCD प्रमाणे अरेंज करायचे आहेत. तर आता एक्झाम्पल पहा, इपिक, राईट, एबल, हर्ट. तर इथे आहे एबल, इपिक, हर्ट आणि राईट. त्याच्यानंतर दुसरं पहा, डू, डिसेबल, ड्युरिंग आणि डिफिकल्ट. तर आन्सर आहे डिफिकल्ट, डिसेबल, डू आणि ड्युरिंग. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी 3 पहा की पंक्च्युएट द फॉलोइंग. तर मुलांनो, इथे पहिला नियम हा लक्षात घ्या की प्रथम जे अक्षर असेल ते तुम्हाला कॅपिटल लेटर्समध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर जे नाउन्स आहेत त्याचं देखील तुम्हाला पहिलं लेटर हे कॅपिटल लिहायचं आहे. आता ह्याच्यामध्ये टीप अशी लक्षात घ्या की तुम्ही डायरेक्ट सेंटेन्स आठवा किंवा मनामध्ये एक तुम्ही डायरेक्ट सेंटेन्स तयार करून ठेवा. डायरेक्ट सेंटेन्सचा पॅटर्न काय आहे, तर सब्जेक्ट, वर्ब आणि कॉमा आणि रिपोर्टेड स्पीच जे आहे त्याला आपण इन्व्हर्टेड कॉममध्ये ठेवत असतो. म्हणजेच काय, याचा अर्थ की सब्जेक्ट आणि वर्ब झाल्यानंतर कॉमा ठेवायचा आणि त्याच्यानंतर राहिलेलं जे वाक्य असेल ते इन्व्हर्टेड कॉमामध्ये ठेवायचं. याच्यामध्ये पुन्हा प्रकार लक्षात घ्या. जर समजा उद्गारवाचक वाक्य असेल तर आपण शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क द्यायचा आहे. जर समजा प्रश्नार्थक वाक्य असेल तर आपण प्रश्नचिन्ह ठेवून पुन्हा इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा आहे. एक्झाम्पल स्क्रीनवरती पहा. पहिलं आहे हॉट्स दॅट सेड कमल किशोर. मग काही वेळेस कर्ता आणि क्रियापद हे नंतर दिलं जातं आणि सुरुवातीला रिपोर्टेड स्पीचचं सेंटेन्स दिलं जातं. आणि काही वेळेस काय होतं की सुरुवातीला कर्ता आणि क्रियापद असतं आणि त्याच्यानंतर रिपोर्टेड स्पीच असतं. तर या वाक्यामध्ये काय आहे की रिपोर्टेड स्पीच अगोदर दिलेलं आहे की व्हॉट्स दॅट. मग आता इथे ॲपॉस्ट्रोफी एस आहे, तर मग आपल्याला तिथे ॲपॉस्ट्रोफी एस लिहावा लागेल जर दिला नसेल तर. तर आता इथे आपण कसं लिहिणार आहोत, आन्सर पहा की व्हॉट्स दॅट क्वेश्चन मार्क इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट सेड कमल किशोर फुल स्टॉप. त्याच्यानंतर सेकंड सेंटेन्स पहा, सी स्माइल्ड अ बेगर चेंज माय लाईफ. आता सी हा सब्जेक्ट झाला, स्माइल्ड वर्ब झालं. मग डायरेक्ट सेंटेन्सप्रमाणे आपण इथे काय ठेवणार आहोत, कॉमा. त्याच्यानंतर अ बेगर. तर आता पहिलं लेटर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कॅपिटल पाहिजे, म्हणजे ए हे ते स्मॉल लेटर जाऊन काय होईल, कॅपिटल. मग ए बेगर चेंज माय लाईफ इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट फुल स्टॉप. फोर्थ ॲक्टिव्हिटी पहा, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स ईच यूजिंग द लेटर्स इन द वर्ड. तर इथे एक तुम्हाला शब्द दिला जाईल आणि त्या शब्दापासून कमीत कमी 3 लेटर्स असलेले तुम्हाला 4 शब्द बनवायचे आहेत. तर हे तुम्ही तुमच्या जनरल नॉलेजवरती बनवू शकतात. परंतु इथे एक लक्षात घ्या की THE द
किंवा ON 2 लेटर्स असलेले शब्द अव्हॉइड करायचे आहेत. तर इथे जर समजा तुम्हाला 5 शब्द येत असतील तर 5 शब्द लिहा, 6 शब्द लिहा, म्हणजे त्यापैकी कोणतेही 4 शब्द बरोबर असलेल्या शब्दांना तुम्हाला आउट ऑफ गुण मिळू शकतील. त्यानंतर ॲक्टिव्हिटी 5 पहा, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. तर इथे प्रथम तुम्ही व्यवस्थित प्रश्न समजावून घ्या, म्हणजे ही ॲक्टिव्हिटी चुकणार नाही आहे. तर इथे एक्झाम्पल पहा स्क्रीनवरती. हाऊस हे नाऊन आहे आणि इथे ब्युटिफुल हे एक्झाम्पल दिलेलं आहे, म्हणजे ॲडजेक्टिव्ह दिलेलं आहे. मग इथे जे एक्झाम्पल दिलेलं आहे की तेच एक्झाम्पलच्या शब्द तुम्हाला काय करायचे आहेत, राहिलेल्या 4 चौकोनामध्ये भरायचे आहेत. तर इथे हाऊस ब्युटिफुल आहे, तर आपण आता इथे कोणते शब्द भरलेले आहेत की ब्युटिफुल ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजेच आपल्याला ॲडजेक्टिव्हचे राहिलेले 4 शब्द भरले पाहिजेत. म्हणजे पहा इम्प्टी, डेकोरेटेड, ओल्ड आणि हेरिडिटरी हे 4 शब्द येतील. आता ॲक्टिव्हिटी 6 पहा, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. तर इथे व्यवस्थित समजावून घ्या की कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स म्हटलं आहे. मग इथे तुम्हाला 3 प्रकारचे विचारले जाऊ शकतात. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ज. मग जर समजा नाउन्स असेल तर नाउन्सनी सुरुवात करा, वर्ब असेल तर वर्बचेच वर्ड चेन लिहा, किंवा ॲडजेक्टिव्ह असेल तर ॲडजेक्टिव्हचीच वर्ब चेन लिहा. आता एक्झाम्पल पाहिजे की डिक्शनरी. डिक्शनरी हे नाउन आहे, म्हणजेच आपण वायपासून काय केला पाहिजे, तो शब्द बनवला पाहिजे की जो सांगितलेला आहे, म्हणजेच ॲक. त्याच्यानंतर के आलं, केपासून काईट. त्याच्यानंतर ई आलं, ईपासून ईगल. आणि त्याच्यानंतर पुन्हा ई आलेला आहे, ईपासून एलेफंट. म्हणजे आपण 4ही शब्द वर्ड चेनमध्ये कोणते घेतलेले आहेत, नाउन्सचे, कारण का इथे नाउन्स विचारलेला आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, एकूण 6 ॲक्टिव्हिटीज आहेत. 6 पैकी जी तुम्हाला सोप्या वाटतील त्या 4 ॲक्टिव्हिटीज तुम्ही काय करायच्या आहेत, प्रथम लिहायच्या आहेत. आपण आता क्वेश्चन 1 मधील बी पाहणार आहोत, डू ॲज डायरेक्टेड. फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे अटेम्प्ट एनी 4. म्हणजे इथे तुम्हाला ए आणि बी 2 दिले जातील, दोन्हीपैकी तुम्हाला 1 लिहायची. पहिली आहे ॲक्टिव्हिटी मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग गिवन फ्रेज टू विश फॉर. तर तुम्ही इथे काय करायचं आहे की दिलेल्या फ्रेजपासून एक सेंटेन्स तयार करायचा आहे. आन्सर पहा, आय विश फॉर अ बेटर वर्ल्ड टू लिव्ह इन. हे जर येत नसेल तर त्याला तुम्हाला ऑप्शन आहे ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपॅन्ड इट मिनिंगफुली. यू विल गेट सक्सेस. आन्सर आहे यू विल गेट सक्सेस इफ यू वर्क हार्ड. दुसरी ॲक्टिव्हिटी आहे अटेम्प्ट एनी वन. इथे सुद्धा तुम्हाला 2 दिले जातील, त्यापैकी 1 लिहायचे. ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू द फॉलोइंग वर्ड्स टू मेक न्यू वर्ड्स. आता 2 शब्द दिले आहेत, कंप्लीट आणि लकी. इथे तुम्ही प्रिफिक्स वापरून शब्द तयार करू शकता, आणि प्रिफिक्स येत नसेल तर सफिक्स वापरून शब्द तयार करू शकता. आन्सर पहा, कंप्लीट तर इथे आहे इनकम्प्लीट, आणि लकी प्रिफिक्स आहे अनलकी. त्याला ऑर आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स यूजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे वरती दिलेले जे 2 शब्द आहेत तेच आपल्याला काय करायचं आहे, वाक्यामध्ये उपयोग करून लिहायचे आहेत. पहिलं पहा कंप्लीट शब्द आहे, आय वॉन्ट टू कंप्लीट माय असाइनमेंट सून. आणि दुसरं आहे लकी, आय एम लकी दॅट आय हॅव सच ग्रेट पॅरेंट्स. आता अशा प्रकारे ही आपली पहिली ॲक्टिव्हिटी म्हणजेच पहिला क्वेश्चन सोडवून झाला आहे. तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता या पहिल्या प्रश्नांची उत्तरं आहेत सर्व, ते तुम्ही पुन्हा चेक करू शकता. आता आपण सेक्शन 2 टेक्स्च्युअल पॅसेज पाहणार आहोत. या सेक्शनमध्ये तुम्हाला 2 सीन पॅसेज दिले जातील, 10-10 मार्कासाठी असतील. क्वेश्चन 2A पहा, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. तर इथे जो पॅसेज आहे, पॅसेजमध्ये A1 जो हा प्रश्न आहे, तर A1मध्ये पहा मुलांनो कोणकोणते साधारणतः प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर हे सर्व सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चन असतात की कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स, किंवा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज, किंवा हू सेड टू हुम. तर यामध्ये आता स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की विचारलेलं आहे की कंप्लीट द सेंटेन्सेस. तर असा प्रश्न ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही काय करायचं की ते एक टिप्स वापरा की पहिला आहे पहा डॅश इज अ वॉक इन द डार्क. मग आता आपण काय करायचं, दिलेल्या पॅसेजमध्ये इज अ वॉक इन द डार्क हे 3 शब्द कुठे आहेत ते शोधायचं.
तर शेवटच्या पॅरेग्राफमध्ये पहा आहे इथे सक्सेस इज अ वॉक इन द डार्क, म्हणजे सक्सेस हा ह्या रिकाम्या जागेमध्ये शब्द येईल. त्याच्यानंतर तुम्ही दुसरा वी कांट गेट एनिथिंग आउट. मग आता वी कांट गेट एनिथिंग आउट हा शब्द कुठे आहे तो पाहायचा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला याचं उत्तर मिळू शकेल. मग अशा पद्धतीने तुम्ही कंप्लीट द सेंटेन्स असेल ते चारही रिकाम्या जागा तुम्ही या पॅसेजमधून अगदी बरोबर भरू शकता. क्वेश्चन सेकंड आहे पहा की कंप्लीट द वेब. हा देखील याप्रमाणेच आहे. आता या सेकंड क्वेश्चनमध्ये कोणते प्रश्न अपेक्षित आहेत तर कंप्लीट द वेब, कंप्लीट द टेबल, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स अकॉर्डिंग टू अकर्स इन द पॅसेज किंवा हू सेड टू हुम, डिस्क्राईब द फॉलोइंग ऑर कॉम्प्रेन्शन टाईप क्वेश्चन्स. म्हणजे यापैकी तुम्हाला कोणतेही एक प्रकारचा प्रश्न इथे विचारला जाऊ शकता. आता इथे स्क्रीनवरती पहा आहे कंप्लीट द वेब. मग आता इथे वेबमध्ये काय दिलेलं आहे की व्हॅल्युएबल्स दॅट स्पार्क्स ऑफ इमॅजिनेशन अँड इनकरेज. मग आता इथे तुम्हाला हे जे शब्द आहेत हे शब्द पॅसेजमध्ये कुठे आहे ते पाहायचं. तर सेकंड पॅरेग्राफमध्ये पहा द स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड इनकरेज अस टू डिफाईन. तर इथे पहिलंच 4 शब्द दिलेत, इथेही 4 चौकोन आहेत म्हणजे विजन्स, विशेस, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स. म्हणजे हे जे 4 शब्द आहेत हे 4 शब्द आपण काय करू शकतो इथे भरू शकतो. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन म्हणजे थर्ड ॲक्टिव्हिटी A3 क्वेश्चन पहा राईट अँटोनिमस फॉर द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे A3मध्ये काय असतं की हा प्रश्न तुम्हाला ओकॅब्युलरीवरती अवलंबून असतो. आता ओकॅब्युलरीवरती कोणकोणते प्रश्न विचारण्यात येऊ शकतात तर मॅच द फॉलोइंग सिनॉनिमस ऑर अँटोनिमस, फाइंड द सिमिलर वर्ड्स फ्रॉम द पॅसेज किंवा फाइंड पेअर्स ऑफ नाउन अँड ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द पॅसेज. एक्झाम्पल पहा की रॅपिड ग्लोबलायझेशन असेल किंवा स्मार्ट वर्क असेल किंवा वर्ड फॉर्मेशन म्हणजे मेक नाउन ॲडजेक्टिव्ह. एक्झाम्पल पहा डिडिकेट, डिडिकेशन, जसं ओरिजिन, ओरिजिनल किंवा फाइंड ॲडजेक्टिव्ज, ॲडवर्ब्स एटसेट्रा. म्हणजे या प्रकारचे प्रश्न ह्या ओकॅब्युलरी म्हणजेच A3मध्ये विचारले जाऊ शकतात. स्क्रीनवरती पहा यामध्ये आहे अँटोनिमस विचारलेले आहेत रॉंग, राईट, त्याच्यानंतर डिक्रीज, इनक्रीज, त्याच्यानंतर डिस्करेज, इनकरेज आणि लाईट, डार्क. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी 4 पहा की ॲक्टिव्हिटी 4मध्ये डू ॲज डायरेक्टेड. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी पूर्णपणे ग्रामरवरती अवलंबून आहे. मग आता ग्रामरमध्ये कोणकोणते म्हणजे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर चेंज द व्हॉईस, ही मेड हिज फर्स्ट फ्लाईट. एक्झाम्पल पहा की हिज फर्स्ट फ्लाईट वॉज मेड बाय हिम. त्याचप्रमाणे इथे पुन्हा दुसरी एक ॲक्टिव्हिटी विचारली जाईल की चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम. आता इथे ॲड क्वेश्चन टॅग्स आहे म्हणजेच इथे चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम आर दे. आता इथे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की पहिला जी ॲक्टिव्हिटी आहे ते आहे वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस, अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. तर आता इथे एक टीप लक्षात घ्या की वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस. मग आता या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह कुठे आहे. मग इन्फिनिटिव्ह म्हणजे काय तर इन्फिनिटिव्ह म्हणजे टू युक्त क्रियापद. मग इथे ब्रिंग क्रियापद आहे आणि त्याच्या अगोदर टू आहे म्हणजेच टू ब्रिंग हे काय आहे अंडरलाईन करायची, ही इन्फिनिटिव्ह आहे. तर इथे एक लक्षात घ्या की दिलेल्या वाक्यामध्ये जर तुम्हाला इन्फिनिटिव्ह समजत नसेल तर टू शोधायचं आणि जिथे टू असेल टू आणि त्याच्या पुढील शब्द दोन्हीला अंडरलाईन करायची, तेच तुमचं उत्तर असेल. आणि जर समजा वाक्यामध्ये की 2 टू आले, 2 वेळेस टू आल्यानंतर मात्र काय करायचं की जिथे क्रियापद असेल आणि त्याच्या जोडीला जे टू असेल तेच तुमचं इन्फिनिटिव्हचं उत्तर असेल असं समजायचं. सेकंड क्वेश्चन आहे पहा की द नेक्स्ट स्टेप शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाऊट अ क्रॅक, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. तर क्वेश्चन टॅगमध्ये सुद्धा काय करायचं आहे की जर समजा दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग हा नकारार्थी बनवायचा आहे आणि दिलेले वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी बनवायचा आहे. तर इथे ॲड अ क्वेश्चन टॅग यावरती माझे यूट्यूबला एक व्हिडिओ आहे. ती व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ॲड अ क्वेश्चन टॅग हा प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवता येईल. तर इथे आहे की शूड ईट, डोंट ईट
आणि शुडंट ईट. तर यापैकी तुम्हाला योग्य अल्टरनेटिव्ह लिहायचं आहे. तर इथे तुम्हाला उत्तर आहे शुडंट ईट. कारण का इथे शुड दिलेलं आहे आणि हे वाक्य होकार अर्थी आहे, म्हणजे आपल्याला क्वेश्चन टॅग नकार अर्थी करायचा आहे. म्हणून आपण इथे काय केलेलं आहे की थर्ड जो अल्टरनेटिव्ह आहे तो घेतलेला आहे शुडंट ईट. त्याच्यानंतर क्वेश्चन म्हणजेच 5 आहे A5 पर्सनल रिस्पॉन्स. तर विद्यार्थ्यांनो पर्सनल रिस्पॉन्स लिहित असताना की काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की यामध्ये काय आपल्या एक्झामिनरला काय अपेक्षित आहे. तर गिव रिझनेबल आन्सर, गिव जस्टिफिकेशन टू युअर आन्सर, कन्व्हिन्स एक्झामिनर थ्रू युअर आन्सर, गिव प्रॉपर रिझन्स, यू कॅन राईट आन्सर्स इन पॉईंट्स, यू कॅन बिगिन युअर आन्सर्स लाईक. अशाही पद्धतीने तुम्ही तुमच्या उत्तराला सुरुवात करू शकता की अकॉर्डिंग टू मी किंवा आय थिंक दॅट किंवा इन माय ओपिनियन किंवा अकॉर्डिंग टू माय ओपिनियन. म्हणजे ह्या शब्दांनी तुम्ही काय करू शकता की या वाक्यांची सुरुवात करू शकता. त्याच्यानंतर सेकंड पा म्हणजेच क्वेश्चन 2B रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. जसं आपण ह्या पहिला पॅसेज पाहिला आणि त्याचे ज्या 5 प्रश्न पाहिले म्हणजे A1 to A5 पर्यंत, त्याचप्रमाणे याचे देखील B1 to B5 पर्यंतचे आहेत. आता इथे पहिला फॅक्च्युअलमध्ये काय विचारलेलं आहे तर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज अँड कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. म्हणजे इथे अल्टरनेटिव्ज तुम्हाला विचारलेले आहेत. तर अल्टरनेटिव्ज मध्ये इथे पहिलंच आहे पहा की इन द कोल्ड विंटर मंथ द ट्रीज वॉज बेअर ऑफ ऑल लीव्ज. म्हणजे यामध्ये 3 अल्टरनेटिव्ज दिलेले आहेत, फुल, विड्रो, बेअर आणि शॉर्ट. तर इथे थर्ड अल्टरनेटिव्ह बरोबर आहे बेअर. आता सेकंड पहा वी फाइंड इम्युनरेबल डॅश इन द इन्फिनाईट स्काय. तर इथे स्टार्स म्हणजे सी हा आहे अल्टरनेटिव्ह. थर्डमध्ये पहा देअर इज ऑलवेज ॲन डॅश इवन इन इम्पॉसिबल थिंग्स. इथे ए आहे ओपनिंग. नंतर फोर्थ पहा ऑटर विदाउट हिंट्स ऑफ युगो चेंजेस इट्स फ्रॉम फॉर्म अकॉर्डिंग टू द डिक्टेट्स ऑफ डॅश अँड द विन. तर इथे बी आहे द सन. आता आपण सेम पॅसेजमधील B2 पाहणार आहोत. हू टेचेस अस दॅट हार्ड टाईम डू नॉट लास्ट फॉर एव्हर हाऊ. आन्सर बिट्स ऑफ ग्रास peeping through small cracks in concrete pavement and the green leaves on tree in spring teach us that hard times do not last forever. The grass is destroyed by the concrete but comes to life again. The tree is bare all through the cold winter months, but when the spring sets in, it is full of leaves, regaining its green majesty. तर मुलांनो इथे B2चं उत्तर लिहिताना काही वेळेस वेब देखील दिली जाईल, तर वेबचेही उत्तरं तुम्ही पॅसेजमधूनच शोधून लिहा. B3 इथे मॅच द पेअर्स ऑफ अँटॉनिमस. आता अँटॉनिमस सांगितलेलं आहे इम्पॉसिबल पॉसिबल, डिफिकल्ट इझी, डेलिकेट स्ट्रॉंग, रिमेंबर फॉरगेट. आणि B4 हा आपल्याला ग्रामरवरती आधारित आहे 2 मार्कासाठी. तर आयडेंटिफाय द टेन्सेस. जर तुम्हाला टेन्सेसविषयी काही प्रॉब्लेम असेल तर माझा ऑलरेडी टेन्सेसवरती व्हिडिओ आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता. पहिला वाक्य आहे वी सॉ ॲन आर्मी ऑफ ॲन्ड्स. इथे सिम्पल पास्ट टेन्स आहे कारण इथे सॉ हे मुख्य वर्ब आहे. सेकंड वी एक्सपिरियन्स द अल्कमी ऑफ नेचर. सिम्पल प्रेझेंट टेन्स. इट विल नॉट रिमेन सो फॉर युअर. सिम्पल फ्युचर टेन्स. आणि चौथा आहे अँड्स वेअर लगिंग अ फ्लाय. पास्ट कंटिन्युअस टेन्स. आणि आता 5वा आहे की एक्सप्लेन नेचर इज अवर बेस्ट फ्रेंड. तर आपण पहिल्या पॅसेजमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे की एक्झामिनरला म्हणजेच की तुमच्याकडून ह्या पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चनबाबत काय अपेक्षित आहे. तर त्यांच्या पण अपेक्षा पूर्ण केल्यानंतर ग्रामॅटिकली आपली छोटी छोटी सेंटेन्सेस तयार असल्यानंतर बरोबर असल्यानंतर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क सहज मिळू शकतात. आता पाठीमागे आपण पाहिलं होतं
की आता ह्याचं उत्तर आपण आता कसं लिहिणार आहे, एक्सप्लेन नेचर इज अवर बेस्ट फ्रेंड. म्हणजे आता हे माझ्या मतानुसार म्हणजेच पाव आन्सर, अकॉर्डिंग टू मी नेचर इज ग्रेट टीचर. आवर अन्सेस्टर्स यूज टू लुक अप to nature to understand about life itself. The things like the sun, moon, trees, rivers, etc. all were treated as divine beings. I will learn a lot from them, and they teach us a lot about how to live happy life. When we are aware of ourselves, we become aware of God in everything, big or small. We learn to live life well and become complete. सो नेचर इज अवर बेस्ट फ्रेंड. तर मुलांनो, आता हे तुम्हाला 2 पॅसेज आहेत, तर दोन्ही पॅसेजची स्क्रीनवरती तुम्ही उत्तरं चेक करू शकता. आता आपण सेक्शन 3 पोएट्री. तर यामध्ये क्वेश्चन 3 ए, रीड द फॉलोइंग स्टॅन्झाज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. एक स्टॅन्झा तुम्हाला इथे 5 मार्कासाठी विचारला जाईल आणि दुसऱ्या 5 मार्कासाठी पोएम ॲप्रिशिएशन विचारलं जाईल. तर इथे हे पहा की चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज अँड कंप्लीट द सेंटेन्सेस. इथे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की अल्टरनेटिव्जमधून आपल्याला काय करायचं आहे, आन्सर शोधायचा आहे. पहिला आहे, द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज. आता माईट आणि राईट, तर इथे उत्तर आहे की राईट. सेकंड पहा, द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द डॅश हिज लाईफ. तर इथे उत्तर आहे की बेस्ट, वर्स्ट आणि बेस्टपैकी बेस्ट हे उत्तर. द पोएट वॉन्ट्स गॉड्स हेल्प टू से डॅश टू टेम्पटेशन. इथे एस नो, तर यापैकी नो हे आन्सर आहे. फोर्थ आहे, द पोएट विशेस टू लिव्ह अंडर द डॅश ऑफ अल्मायटी. गायडन्स आणि केअर आहे, तर इथे गायडन्स हे उत्तर आहे. त्याच्यानंतर 8.2 पहा, व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी इन हिमसेल्फ ॲट द एंड ऑफ हिज टीन्स. म्हणजे इथे तुम्हाला आन्सर्स या स्टांजामधूनच शोधून द्यायचं आहे. तर आन्सर्स असं आहे पहा, स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की द पोएट विशेस टू सी इन हिमसेल्फ द कंपनी ऑफ गॉड बिकॉज बाय द टाईम his teenage years are over, he will know that the life he lived under the guidance and help of the Almighty was the best. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी सेकंड पहा की व्हॉट इफेक्ट डज द पोएट विश टू सी इन हिमसेल्फ ॲट द एंड ऑफ हिज टीन्स. आता थर्ड पहा, आयडेंटिफाय द फॉलोइंग फिगर्स ऑफ स्पीच. तर इथे तुम्हाला विचारलेलं आहे की फिगर्स ऑफ स्पीच कोणता आहे. पहिला पहा, प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड. तर इथे आहे ॲपॉस्ट्रोफी. आणि सेकंड आहे, अँड फिट फॉर लाईफ इच डे. इथे आहे अलिटरेशन. आता त्याच्यानंतर आता आपण बी पाहूया, ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. मुलांनो, हे 5 मार्क तुम्हाला इझी मिळवता येतील. तर इथे 5 मुद्दे दिलेले आहेत, तेच आपण काय करायचं आहे, भरायचं आहे. पहिला आहे टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ द स्पीच आणि थीम आहे. तर यामध्ये टायटल म्हणजेच कवितेचं शीर्षक हे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं आहे. ते फक्त लिहिताना स्पेलिंग मिस्टेक न करता पाहून व्यवस्थित लिहा. तर इथे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की जी पोएम आहे, टुडे ऑन अ बस आय सॉ लवली गर्ल विथ सिल्कन हिअर. तर टायटल आहे पोएमचं द वर्ल्ड इज माय. नेम ऑफ द पोएट आहे द जॉय लॉलेट क्रॉफोर्ड. राईम स्कीम आहे फर्स्ट अँड फोर्थ स्टँजा AABCC, सेकंड स्टँजा ABBCCDD, थर्ड स्टँजा AABCC. आणि आता फिगर ऑफ स्पीच आहे की तुम्हाला कोणतंही एक लिहायचं आहे. तर ॲपॉस्ट्रोफी आणि दुसरं आहे इन्व्हर्शन. तर इथे एक आता टिप लक्षात घ्या मुलांनो, कोणतीही जर कविता आली, त्या कवितेला तुम्हाला जर फिगर ऑफ स्पीच येत नसेल तर तुम्ही अलिटरेशन हे लिहू शकता. तिथे तुम्हाला 1 मार्क इझी मिळून जाईल. त्याच्यानंतर थीम आणि सेंट्रल आयडिया हे तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता. तर इथे थीम दिलेली आहे की द पोएम इज दॅट
you must count your blessings for the good things in your life, rather than complain about the things which you think. When you are thankful to God for all the good things you are endowed with, then the world and its joy are yours. Then you cherish the things which you often take for granted and find no reasons for complaining. इथे तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा लिहू शकता. आणि आता तुम्हाला या दोन्ही म्हणजे फर्स्ट स्टॅन्झा आणि अप्रिशिएशन उत्तरं दिलेली आहेत ते तुम्ही पाहू शकता. आपण आता सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज पाहणार आहोत. तर हा सेक्शन 15 मार्कासाठी एकूण आहे. 10 मार्काला अनशिन पॅसेज आहे आणि 5 मार्काला याच पॅसेज वरती आपल्याला समरी लिहायची आहे. तर क्वेश्चन 4A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज, 10 मार्क्स. A1मध्ये आहे फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. मुलांना मी याच्या अगोदरच्या ये सीन पॅसेजला एक्सप्लेन केलेलं होतं की इथे पहिली रिकामी जागा डॅश जनरेट स्ट्रेस इन आवर बॉडी. तर जनरेट स्ट्रेस इन आवर बॉडी हे शब्द आपल्याला काय करायचे आहेत, पॅसेजमध्ये शोधायचे आहेत. आणि मग शोधल्यानंतर त्याच्या अगोदरचे जे शब्द असतील तेच याचं आन्सर असणार आहे. पहिलेच आन्सर तामसिक फूड जनरेट स्ट्रेस इन आवर बॉडी. व्हेजिटेरियन डाएट इज प्रेफरेबल. सिंपल मील्स विथ 1 or 2 food items are advisable. To serve fruits with food is not the right thing to do. आता A2 की कंप्लीट द फॉलोइंग लिस्ट ऑफ द ॲडवाइस गिवन इन द पॅसेज. तर डूज आणि डोंट्स. आता डूज म्हणजेच काय की हे करा आणि डोंट्स म्हणजे काय, हे करू नका. 2 मार्कासाठी ॲक्टिव्हिटी आहे आणि आता इथे फक्त आपल्याला 2-2च रिझन्स लिहायचे आहेत. पहिला आहे डूजमध्ये ईट फ्रेश फूड. दुसरा आहे ईट व्हेजिटेरियन अँड सिम्पल मील्स विथ 1 or 2 फूड आयटम्स. आता आपण डोंट्सचे वाक्य पाहूया. फर्स्ट आहे डोंट ईट तामसिक दॅट इज स्टेल ऑर लेफ्ट ओव्हर फूड. सेकंड आहे डोंट ईट फूड विथ एक्सेसिव्ह यूज ऑफ कंडिमेंट्स ऑर टू हॉट फूड. आता A3 ॲक्टिव्हिटीज फाइंड द अपोजिट ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. पहिला आहे फ्रेश स्टेल, रॉंग राईट, अवॉइडेबल अनअवॉइडेबल आणि कोल्ड फॉट. A4 ॲक्टिव्हिटीज ही पूर्णपणे ग्रामरवरती आधारित आहे. इथे विचारलेलं आहे की डू एज डायरेक्टेडमध्ये इट इज नॉट द राईट थिंग टू डू. सिलेक्ट अँड राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन्स. आता इथे तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यातून करेक्ट आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. तर आन्सर बरोबर आहे A, इट इज द रॉंग थिंग टू डू. आता सेकंड सेंटेन्स एक्सेसिव्ह यूज ऑफ कंडिमेंट्स शुड बी अवॉइडेड. याला अंडरलाईन केलेले आहे. द अंडरलाईन फ्रेज सजेस्ट. आता अल्टरनेटिव्ह 4 आहेत, त्यापैकी थर्ड अल्टरनेटिव्ह म्हणजेच C ॲडव्हाइज हे आन्सर बरोबर आहे. A5 की पर्सनल रिस्पॉन्स. फॉर टाईप ऑफ फूड डू यू लाईक, व्हेजिटेरियन ऑर नॉन व्हेजिटेरियन आणि वाय. तर इथे मुलांना तुम्ही तुमच्या मतानुसार ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस लिहायचे आहेत. आन्सर आय लाईक व्हेजिटेरियन फूड बिकॉज इट हॅज नरिशिंग नॅचरल ingredients. We get plenty of vitamins, proteins and carbohydrates from vegetarian food. It is tasty, cheap and easy to digest. Vegetarian food is also good for our health. आणि आता याच्यानंतर आहे की जो प्रश्न आहे तो आहे समरी रायटिंग. B 5 मार्कासाठी आहे. मुलांनो समरी रायटिंग प्रत्येकाने लिहायचं आहे कारण हे 5 मार्क आपल्या हातचे असतात. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन 4A अँड राईट अ समरी ऑफ इट. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू द समरी. तर या समरीला तुम्हाला टायटल द्यायचं आहे कारण टायटलसाठी 1 मार्क राखून ठेवण्यात आलेला आहे. तर आता आपण समरी लिहिताना कोणती काळजी घेतली पाहिजे आणि एक्झामिनरला काय अपेक्षित आहे तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. काळजीपूर्वक ऐका की पहिला आहे की हाऊ टू राईट समरी. रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड अंडरलाईन द मेन पॉईंट्स. Understand the theme of the poem passage. Point out main points. Avoid examples, spelling mistake and grammatical mistakes. त्याचप्रमाणे avoid the repetition sentences.
नेक्स्ट गिव सुटेबल टायटल अकॉर्डिंग टू थीम. आता इथे एक तुम्हाला स्ट्रिक पहा की टायटल हे पहिल्या 3 ओळीमध्ये किंवा शेवटच्या 3 ओळीमध्ये शक्यतो आपल्याला मिळत असतं. नेक्स्ट पहा, यू कॅन बिगिन युअर आन्सर लाईक अकॉर्डिंग टू मी, आय थिंक दॅट, इन माय ओपिनियन, अकॉर्डिंग टू माय ओपिनियन, द रायटर थिंक्स दॅट, एटसेट्रा. म्हणजेच तुम्ही या पद्धतीने लिहू शकता. आता आपण सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आणि समरी याची आन्सर्स पाहणार आहोत. आता आपण सेक्शन 5 रायटिंग स्किल्स 20 मार्कासाठी दिलेलं असतं, तर हे पाहणार आहोत. मुलांनो, रायटिंग स्किल लिहिताना इथे तुमचं लिखाणाचं कौशल्य, विचाराची कपॅसिटी हे आजमावलं जातं. म्हणूनच सेक्शन 5मधील रायटिंग स्किलचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न प्रथम व्यवस्थित 1-2 वेळा वाचा, ते व्यवस्थित समजावून घ्या की नक्की काय विचारलेलं आहे आणि मग नंतरच लिहायला सुरुवात करा. आता रायटिंग स्किल लिहिताना एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचं ग्रॅमॅटिकली सेंटेन्सेस बरोबर असली पाहिजेत, वाक्य ही साधी सिंपल असावीत. आणि त्याचप्रमाणे जर समजा एक लिहायला सांगितलं असेल तर प्रथम जे तुम्हाला चांगल्या पद्धतीने येत असेल ते एकच लिहा. तर आपण आता क्वेश्चन वाईज जाऊया. क्वेश्चन 5 ए लेटर रायटिंग. तर A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. तर इथे डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज म्हणजे याचा अर्थ काय होतो की इथे 2 ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यापैकी एक लिहा. पुष्कळ मुलांना इथे प्रश्न पडत असतो की दोन्ही लिहायचे आहेत का एक लिहायचे आहे, तर व्यवस्थित समजावून घ्या. तर आपल्याला A1 किंवा A2 लिहायचे आहे. रीड द फॉलोइंग पोस्टर अबाउट क्लिनिनेस वीक सेलिब्रेटेड इन गुणावरी विलेज अँड डू एनी वन ऑफ द ॲक्टिव्हिटीज. तर मुलांना आता इथे पोस्टर दिलेलं आहे, काही वेळेस ॲडव्हर्टाईज असेल, काही वेळेस पॉईंट्सही दिले जातील. तर त्यापैकी तुम्हाला एक तर तुम्हाला फॉर्मल लेटर येत असेल तर फॉर्मल लेटर लिहा किंवा इन्फॉर्मल लेटर येत असेल तर इन्फॉर्मल लेटर लिहा. तर हे कोणतेही लेटर लिहिताना इथे जे आता ह्या पोस्टरमध्ये जे मुद्दे दिलेले आहेत तर ते सर्व मुद्दे तुमच्या बॉडी ऑफ द लेटरमध्ये यायला हवेत. तर पुष्कळ मुलांना असं वाटत असतं की आपल्याला लेटर लिहिता येत नाही आहे, परंतु मी इथे एक तुम्हाला टिप्स सांगतो की लेटर लिहिताना आणि एक कमीत कमी आपल्याला 2 किंवा 3 मार्क सहज मिळू शकतील. तर प्रश्न व्यवस्थित वाचायचा. लेटर कोणाला लिहायला सांगितलेलं आहे, फ्रेंडला सांगितलेलं आहे की अंकलला लिहायला सांगितलं आहे, फादर मदर. आता एक्झाम्पल पहा की आपल्याला अंकलला जर लिहायला सांगितलं असेल तर आपण अशाही प्रकारे सुरुवात करू शकतो की डिअर अंकल. आणि आता नवीन फॉर्मॅटनुसार डिअर अंकल, डी हा कॅपिटल असेल परंतु तो समासाच्याच बाजूला आला पाहिजे, म्हणजे एकाखाली एक शब्द तुम्हाला दिसले पाहिजेत. इथे तुम्हाला पॅराग्राफ म्हणजे आपण काही जागा सोडून सुरुवात करत होतो तर ती आता ओल्ड पद्धत झाली, तर आता तसं करायचं नाही आहे. तर लेटर लिहिताना काय करायचं आहे की पहिला डी कॅपिटल आणि डीच्याच बरोबर लाईनीमध्ये एकाखाली एक काय करायचं आहे, पूर्ण लेटर लिहायचं आहे. आणि अगदीच तुम्हाला वाटलं तर एक पॅराग्राफ झाल्यानंतर एक ओळ सोडायची आहे. तर पहा आता आपल्याला इथे एक अंकलसाठी आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे की डिअर अंकल, हाय एक्सक्लॅमेटरी मार्क, हाऊ आर यू अंकल क्वेश्चन मार्क, आय रिसिव्ड युअर लेटर फ्यू डेज ॲगो, सॉरी फॉर डिले, आय वॉज बिझी इन माय स्टडीज, आय एम व्हेरी फाईन. तर हे तुमची सुरुवात झाली. म्हणजेच काय होणार, ज्यावेळेस एक्झामिनर चेक करणार त्यावेळेस तुमची बिगिनिंग जी आहे ही अगदी योग्य पद्धतीने तुम्ही सुरू केलेली आहे, म्हणजे त्याचं तुम्हाला मार्क मिळणार. आणि आता बॉडी ऑफ द लेटरमध्ये तुम्ही ह्या मुद्द्यांच्या आधारे लिहू शकता. शेवट तुम्ही अशा पद्धतीनेही करू शकता. कन्व्हे माय रिगार्ड्स टू आंटी, लव टू लिटल पिंटू, वी आर फाईन हिअर, टेक केअर, आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. मुलांनो, इथे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या भाषेमध्ये एक 4-5 ओळी पाठ करून ठेवायच्या. पाठ करून ठेवायचा म्हणजे त्याचा सराव करायचा, म्हणजे तुमचे मार्क हे निश्चित ठरलेले आहेत. जरी तुम्हाला समजा 1.5 मार्क मिळालं तर राऊंडअपमध्ये तुम्हाला 2 मिळतील, 2.5 मिळाले तर राऊंडअपमध्ये तुम्हाला 3 मार्क मिळतील. आता आपण फॉर्मल लेटरविषयी पाहूया की फॉर्मल लेटरची सुरुवात पहा की सेल्फ ॲड्रेस दिला नसेल तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर टू टी हे कॅपिटल काढायचं आहे. नंतर त्याच्याच खाली सब्जेक्ट हा लिहायचाच आहे, ऑलरेडी सब्जेक्ट इथे दिलेला असतो. आणि नेक्स्ट आहे रिस्पेक्टेड सर किंवा डिअर सर
मॅडम. आय वूड लाईक टू अट्रॅक्ट युअर काइंड अटेन्शन ऑन द अबाव सब्जेक्ट. पहा, हे सेंटेन्स तुम्ही अगदी सराव करून ठेवला या वाक्याचा तरी चालेल. आय वूड लाईक टू अट्रॅक्ट युअर काइंड अटेन्शन ऑन द अबाव सब्जेक्ट. आणि मग त्याच्यानंतर प्रश्न पडतो की एकच पोस्टर आहे आणि त्याच्यावरती फॉर्मल आणि इनफॉर्मल कसे लिहिणार. तर इथे दोन्ही पद्धतीने प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या की इन्फॉर्मल लेटर कोणाला लिहायला सांगितलेलं आहे. तर इथे पहा, म्हणजेच इन्फॉर्मल लेटर कोणाला सांगितलेलं आहे की राईट अ लेटर टू युअर फ्रेंड. मुलांनो, हा प्रश्न अतिशय काळजीपूर्वक अभ्यासायचा आहे. राईट अ लेटर टूच्या पुढे कोणाला सांगितलं आहे ते व्यवस्थित समजावून घ्या की यू सेलिब्रेटेड क्लिनेस वीक, मेक यूज ऑफ द पॉईंट्स गिवन इन द पोस्टर, ऑल्सो यूज युअर ओन पॉईंट्स. ही तुमच्या मित्राला सांगितलेलं आहे. आता फॉर्मल लेटर ह्याच पोस्टरवरती कोणाला सांगितलं आहे. राईट अ लेटर टू द ग्रामसेवक ड्रॉईंग हिज अटेन्शन टू द पॉईंट्स गिवन इन द पोस्टर, ऑल्सो यूज युअर ओन पॉईंट्स. म्हणजे इथे तुम्हाला स्वतःच्या पॉईंट्समध्येच ॲड करायला देखील सांगितलेले आहेत. तर आपण आता एक एक्झाम्पल म्हणून इन्फॉर्मल लेटर थोडक्यात पाहूया. आता इथे पहा की इथे या लेटरमध्ये पोस्टरमध्ये मित्राचं नाव दिलेलं नाही, म्हणून आपण काय करणार आहोत, आपल्या मित्राचं नाव लिहिणार आहोत. तर इथे एक्झाम्पल पहा की संदीप नाळे, 6 रामनिवास ॲट पोस्ट गुणावरे, फलटण 541301 आणि डेट 28 फेब्रुवारी 2022. मुलांनो, इथे डेट न विसरता लिहायची आणि त्याला अधोरेखित करायची. तर तुम्हाला ह्या ॲड्रेसचे हाफ मार्क मिळू शकेल. आता डिअर प्रथमेश, मी फक्त तुम्हाला एक पहिल्या 2 ओळी आणि शेवटच्या 2 ओळी वाचून दाखवतो की स्टील टुडे आय हॅवंट रिसिव्ड युअर लेटर. सुरुवात तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता. हाऊ आर यू, लेट मी टेल यू अबाउट क्लिनिनेस वीक ॲट आवर विलेज बिकॉज ऑफ अनहायजेनिक कंडिशन्स ऑफ आवर गुणावरे विलेज. आता ह्याच्यानंतर पहा की तुम्ही पोस्टरच्या मदतीने म्हणजे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 1-2 पॅराग्राफ लिहायचे आहेत आणि मग शेवटचं वाक्य काय लिहिणार आहात. तर आय होप नाव यू हॅव अंडरस्टँड ऑल दिस, कन्वे माय रिगार्ड्स टू युअर पॅरेंट्स, युअर ट्रू फ्रेंड संदीप नाळे. आता त्याच्यानंतर मुलांना तुम्हाला स्क्रीनवरती पहा की फॉर्मल लेटर दिसेल. आता आपण क्वेश्चन नंबर 5मधील बी पाहणार आहोत. बीमध्ये डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच. तर माझ्या मतानुसार तुम्ही डायलॉग रायटिंग लिहिलं पाहिजे, कारण डायलॉग रायटिंगमध्ये तुम्हाला आउट ऑफ 5 मार्क मिळू शकतील. तर इथे म्हटलेलंच आहे की B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. आता डायलॉग रायटिंगमध्ये काय आहे B1, तर त्यातलं ए पहा, पुट द सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेअर अ मिनिंगफुल डायलॉग. तर इथे तुम्हाला 4 सेंटेन्सेस दिले जातील जंबल आणि ते तुम्हाला योग्य क्रमाने अरेंज करायचे आहेत. आता अरेंज केलेले वाक्य पहा की पहिलं आहे की डू यू बिलीव्ह इन रुमर्स, आय डोंट बिलीव्ह सच स्टुपिड थिंग्स. थर्ड आहे वाय डोंट यू बिलीव्ह इट, बिकॉज दे आर बेसलेस. आणि आता बी आहे कंप्लीट द डायलॉग. इथे 2 प्रश्न विचारले जातील, याची उत्तरं तुम्ही तुमच्या मतानुसार लिहायची असतील. शक्यतो याची उत्तरं तुम्हाला चिटचॅट ॲक्टिव्हिटीजमध्ये पाहायला मिळतील. की पहिला आहे की ए, व्हॉट टाईप्स ऑफ बुक्स डू यू लाईक टू रीड. उत्तर आहे आय प्रिपेअर टू रीड हिस्टॉरिकल बुक्स किंवा स्टोरी बुक्स. तुम्ही कोणत्याही प्रकारची पुस्तकाची नावं लिहू शकता. सेकंड आहे व्हाय डू यू रीड दीज बुक्स. पुस्तके तुम्ही हे का वाचता. तर दे गिव मी गुड नॉलेज ऑफ आवर पास्ट अँड टेल अस हाऊ ग्लोरियस आवर हिस्ट्री इज. त्याच्यानंतर सी प्रश्न पहा ह्याच्यातलाच की राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन. तर आता इथे तुम्हाला डायलॉग लिहायचा आहे आणि विशेष म्हणजे हा डायलॉग तुम्हाला 3 मार्काला आहे. तर 3 मार्कासाठी तुम्ही हा डायलॉग लिहायचा आहे. एक्झाम्पल म्हणून पहा की डायलॉगची हे वाक्य कशी लिहायची आहेत. आता इथे सी पहा, राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग. तर इथे तुम्हाला एक साधारणतः 6 वाक्य लिहायचे आहेत, कारण हा डायलॉग तुम्हाला 3 मार्कासाठी विचारलेला आहे.
तर आन्सर पहा की वाय शुड वी रीड. तर इथे मी दोघांची नावं घेतलेली आहेत की कोमल आणि पूजा. तर ह्यांचे वाक्य अगदी छोटे छोटे तुम्ही बनवले तरी चालेल, तुमच्या भाषेमध्ये बनवले तरी चालेल. एक्झाम्पल पहा की कोमल, आय फील बोर्ड अँड स्लीपी वेन एव्हर आय रीड. व्हॉट कॅन आय डू डिअर? पूजा, वन्स यू ट्राय टू अंडरस्टँड द बेनिफिट्स ऑफ इट यू विल नेव्हर फील सो. कोमल, व्हाय डू यू थिंक शुड वी रीड? पूजा, इट प्रोव्हाइड्स अस इन्फॉर्मेशन अँड नॉलेज, improves our speaking skills, enriches our collection of words, it gives us pleasure and fun, so we should read more and more. Komal, oh! Exclamatory mark. Really? I thought we should read only for getting good marks in examination. आणि पूजा शेवटी म्हणते, besides it reading develops our mind and imagination, it helps us to discover new things, so we should read varieties of books. आणि शेवटी कोमल म्हणते, थँक्स अ लॉट. तर मुलांनो, याला और आहे स्पीच रायटिंग. हां, तर आता स्पीच रायटिंग लिहिताना काही महत्त्वाच्या गोष्टी पॉईंट्स तुम्ही लक्षात घ्या की जे पॉईंट्स दिलेले असतील तर त्या सर्व पॉईंट्सचा अंतर्भाव तुम्हाला तुमच्या स्पीचमध्ये करायचा आहे. न विसरता टायटल द्यायचा आहे, कारण टायटलला 1 मार्क राखीव ठेवलेलं असतं. आणि याचा जो शेवट आहे तो शेवट देखील करायचा आहे. इथे फक्त मी तुम्हाला याचा जो शेवट सांगितला आहे तो दाखवतो की याचा शेवट काय म्हटलेला आहे की ॲन ॲपल वन्स अ डे कीप्स द डॉक्टर अवे. थँक्यू. म्हणजेच काय की जर समजा असं आपण इम्प्रेसिव्ह सेंटेन्सने जर शेवट केला, बिगिनिंग केली, तर आपल्याला ह्याचे निश्चितपैकी आउट ऑफ मार्क मिळू शकतात. आता क्वेश्चन नंबर 6. यामध्ये देखील तुम्हाला A1 आणि A2 अशा 2 ॲक्टिव्हिटीज दिल्या जातील की नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल. तर मुलांनो, लक्षात घ्या, दोन्हीपैकी तुम्हाला एकच ॲक्टिव्हिटी 5 मार्कासाठी लिहायची आहे. तर इथे पहिलंच दिलेलं आहे पहा की आयफोन आणि आयपॅड. तर याचं टायटल आठवणीने द्यायचं, कारण टायटल जरी तुम्ही दिलं तरी तुम्हाला 1 गुण दिलं जाऊ शकतं. टायटल आहे की फीचर्स ऑफ ॲन आयफोन अँड आयपॅड. आता हे सर्व स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, तर त्याचा तुम्ही अभ्यास करा. आता यालाच और काय आहे, व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आता मुलांनो, या दोन्हीमधील फरक लक्षात घ्या की नॉन व्हर्बल म्हणजेच काय की पाय चार्ट असेल किंवा फॅमिली ट्री दिलं असेल किंवा पॉईंट्स दिले असतील किंवा डिफरन्सेस दिले असतील, तर त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, पॅरेग्राफ रायटिंग करायचं आहे. म्हणजेच नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आणि आता व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजेच काय की इथे तुम्हाला एखादा पॅरेग्राफ दिला असेल आणि त्याच्यावरून तुम्हाला जे सांगितलं असेल, फॅमिली ट्री किंवा पायचार्ट सांगितलं असेल, मॅप सांगितलं असेल, तर त्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. तर इथे एक्झाम्पल म्हणून पहा, रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड प्रेझेंट इट इन द ट्री डायग्राम, गिव अ सुटेबल टायटल टू इट. म्हणजे टायटलला 1 मार्क आहे. ट्री डायग्राम सांगितलं आहे. स्क्रीनवर पाहू शकता की ट्री डायग्राममध्ये टाईप्स ऑफ विटॅमिन्स आणि ABCD म्हणजेच या पॅरेग्राफमधून तुम्हाला ते लिहायचे आहेत. तुम्ही याचा अभ्यास करू शकता. आता आपण पाहणार आहोत B1 और B2. तर ह्या दोन्हीपैकी एक ॲक्टिव्हिटी सोडवायची. B1मध्ये आहे न्यूज रिपोर्ट्स आणि B2मध्ये आहे स्टोरी रायटिंग. तर आता न्यूज रिपोर्ट लिहिताना फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की न्यूज रिपोर्ट कशावरती लिहायला सांगितलेलं आहे ते व्यवस्थित समजावून घ्या. आता इथे पहा, रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. ऑलरेडी ते पॉईंट्स दिलेले आहेत, म्हणजे हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन, शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ. तर स्क्रीनवरती इथे दिलेलं आहे सेलिब्रेट्स ट्री प्लांटेशन प्रोग्राम, हे टायटल झालं. तर हे तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता B2 पहा, डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द गिवन एंडिंग, सजेस्ट अ सुटेबल टायटल. मुलांना आता इथे स्टोरी रायटिंग करताना काळजीपूर्वक करायची, कारण एक तर तुम्हाला इथे शेवट दिला जातो, त्याच्यावरून तुम्हाला पूर्ण स्टोरी लिहायची, किंवा बिगिनिंग दिली जाते 2 वाक्य, त्याच्यावरून तुम्हाला पूर्ण स्टोरी लिहायची. मग आता स्टोरी लिहिताना लक्षात घ्यायचं की ती पूर्णपणे पास्ट टेन्समध्येच लिहिली पाहिजे, टायटल दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुमची जी छोटी छोटी वाक्य आहेत ती साधी आणि ग्रॅमॅटिकली बरोबर असायला पाहिजेत. तर अशा पद्धतीने स्टोरी तुम्हाला लिहायची. इथे स्टोरीचं टायटल आहे दस आय गॉट माय मोबाईल बॅक. तर तुम्हाला इथे बिगिनिंग आणि एंड सांगितल्याप्रमाणे करायचं आहे. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित. आता आपण सेक्शन 6 पाहणार आहोत की स्किल डेव्हलपमेंट. हा 5 मार्काला आहे. मुलांनो, क्वेश्चन 7
जो आहे याची मार्क जाता कामा नये. तर इथे तुम्हाला पहिले 6 शब्द दिले जातील, त्यापैकी कोणत्याही 4 शब्दांचाच अर्थ लिहायचा आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स, म्हणजेच याचे तुम्हाला मराठीमध्ये अर्थ लिहायचे. ट्रबल, त्रास किंवा संकट. अंबल, नम्र किंवा विनयशील. पॅराडाईज, नंदनवन किंवा स्वर्ग. रिसर्च, संशोधन. डिसअपॉइंटेड, निराश. आणि व्हायलन्स, हिंसा. आता बीमध्ये तुम्हाला 4 वाक्य दिले जातील, त्यापैकी 2 वाक्याचं तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे. डोंट बिलीव्ह इन रुमर्स, म्हणजेच काय की अफवावर विश्वास ठेवू नका. बी ऑप्टिमिस्टिक ऑलवेज, नेहमी आशावादी राहा. वी वेलकम आवर गेस्ट, आम्ही आमच्या पाहुण्यांचे स्वागत केले. आय शॅल ऑलवेज रिमेंबर युअर काइंडनेस, मी तुमचा दयाळूपणा कायम लक्षात ठेवीन. इथे रस्व, दीर्घ, काना, मात्रा, बॅलंटी इकडे जरा लक्ष द्यायचं आहे. आणि इथलं जे आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स वर्ड्स, म्हणजे शेवटी तुम्हाला 2 इडियम्स किंवा प्रोवर्ब्स दिल्या जातील, तर त्या तुम्हाला मराठीत लिहायचे आहेत. की एव्हरी डॉग हॅज हिज डे, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. माईट इज राईट, बळी तो कानपिळी. तर मुलांना आपण अशाप्रमाणे ही ॲक्टिव्हिटी सीट पूर्णपणे सोडवलेलं आहे आणि समजावून घेतलेलं आहे की आपल्याला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील. तर या परीक्षेसाठी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. तुम्ही पेपर व्यवस्थित वाचा, समजावून घ्या आणि शांतपणे लिहा. थँक्यू. राऊत सर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओज पाहता येतील, त्याविषयी नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.